मी काय नाहीये, मी अजिबात धर्माचा आधार घेणारा उजवा नाहीये. मी हिंदुस्थानचं कथन सांगणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांचा कट्टर विरोधक आहे. कारण भाषेचं राजकारण आणि धर्माचं राजकारण एकमेकांच्या सोबत जाऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ती चूक केली आहे. त्यांच्या मुलाला आणि नातवाला जे भोगावं लागलंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या चुकीचं फळ आहे. जसं राहुलला जे भोगावं लागतंय ते इंदिरा गांधींचं पाप आहे. नमस्कार. विनायक सुतार यांनी कोमसापाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला. तुलनेनं कमी दिवसांमध्ये त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि कोमसाप भाषेच्या प्रश्नावर कार्यक्रम आयोजित करते आहे हीच एक बातमी आहे. कारण कोमसापचे सर्वसाधारण कार्यक्रम हे कवी संमेलनांचे आहेत, ज्याच्यामध्ये लोकांची उपस्थिती असते जास्त, कारण सगळ्यांनाच सगळ्यांच्या कविता सादर करायच्या असतात. त्यामुळे बोलणारे कमी आहेत आणि ऐकणारे जास्त आहेत. अशा प्रकारचा उपक्रम असतो तेव्हा स्वाभाविकपणे उपस्थितीचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही फार ते मनाला लावून घेऊ नका. आणि आम्ही संघटक म्हणून ज्या प्रकारचं काम केलंय, आम्ही खूप कमी माणसांबरोबर बोललेलो आहोत. त्यामुळे तुम्ही आपण बोलावलं पाहुण्यांना आणि माणसं कमी आलीत असं करू नका. याच्यात फक्त प्रॉब्लेम मला एवढाच दिसतो की स्टेशनच्या इतक्या जवळ ही जागा आहे आणि तरी सुद्धा माणसं आपल्याकडे आली नाही. आणि आता लोक तुम्हाला असं म्हणू शकतील की अरे तुम्हाला कळवलंच नाहीस. तर लोकांचं असं आहे की त्यांना जे कळवून घ्यायचं असतं ते घेतात. त्यांना शेकडो मेसेजेस पोचलेले असतात. इथे सत्संगाचा तुम्ही मेसेज लावलात, भंडाऱ्याचा मेसेज लावलात तर तुम्हाला चपला ठेवायला जागा मिळणार नाही, एवढी माणसं तुमच्याकडे येतील. त्यामुळे लोक आपल्याकडे त्यांना हव्या त्या ठिकाणी येतात आणि हव्या त्या ठिकाणी येत नाहीत. आता हे जे मुलुंड पूर्वेचा भाग आहे हा अजून तरी गुजरात्यांनी पूर्णतः व्यापलेला नाहीये. जरी तुमच्याकडे किरीट सोमय्या, मनोज कोटक आणि मिहीर कोटेचा हेच तुमच्या या भागाचे अनधिकृत मालक असले आणि प्रभाकर शिंदे आणि शिशिर शिंदे आणि आता इथे सत्यवान माने होते, हे दळवी, हे जे आपले मराठी लोक आहेत हे आता तुलनेनं थोडेसे बाजूला पडतायत असं जरी दिसत असलं तरी सुद्धा मुलुंड पूर्व, मी या इथल्या कॉलेजमध्ये शिकलेलो आहे 5 वर्ष, हे मराठी माणसांचं उपनगर आहे. आणि ते मराठी माणसांचं उपनगर आहे, पण मराठी माणसांचं उपनगर राहील का हा अत्यंत कळीचा मुद्दा. इथे प्रकाश वाघ जे शिवसेना उबाठामध्ये काम करतात ते मराठी माणसांच्या इमारतीच्या स्वयं विकासाच्या साठीचं काम करतात, स्वयं पुनर्विकासासाठी काम करतात. कारण स्वयं पुनर्विकास केला नाही आणि बिल्डरने पुनर्विकास केला की रिडेव्हलपमेंटमध्ये कोपऱ्यामध्ये मराठी माणसांची घरं होतात आणि मोठ्या इमारतीमध्ये सगळे गुजर मारवाडी भरले जातात आणि बाहेर जाऊन बारमध्ये मटण खाणाऱ्या जैनांना घरामध्ये मटण खाल्लेले लोक चालत नाहीत आणि मग तिथे मराठी माणसांची हकालपट्टी होते. जे घाटकोपर पूर्वेत आम्ही पाहतोय, तुम्ही लोक जर सावध राहिला नाहीत तर पुढच्या 5 वर्षामध्ये हे मुलुंड पूर्वेत होणार आहे. त्यामुळे आणखी 5 वर्षानंतर इथून हे जे मुलुंड उपनगर आहे इथल्या किती रस्त्यांना जैन मुनींची नावं येतील आणि किती बागांना इथल्या मारवाड्यांची नावं येतील तुम्हाला सांगता येणार नाही. आपले लोक त्या काळामध्ये काय करतील तर शिर्डीच्या पालखीला जाण्यासाठी जे टी शर्ट लागणार आहे ते मनोज कोटककडनं घेणार आहेत, ते मिहीर कोटेच्याकडनं घेणार आहेत, ते पराग शहाकडनं घेणार आहेत. अजून आपले लोक फक्त अंडरवेअर दुसऱ्याकडनं घेत नाहीयेत. एवढाच स्वाभिमान मराठी माणसांचा शिल्लक राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माबद्दल आम्ही बोलतो आहोत. परब सरांनी त्याची जी अकादमिक बाजू आहे ती सांगितलेली आहे. आणि अडचण अशी आहे की मराठी माणसांना आपण माती खाल्लेली आहे हे कळलेलं नाही अशातला भाग नाहीये. मराठी माणसांना माती खाण्यातले फायदे कळलेले आहेत. मराठी माणसांना इथे मुलुंडमध्ये धारावीचे लोक जेव्हा येऊन राहतात किंवा येऊन राहणार आहेत तेव्हा मुलुंडचं काय होणार आहे हे कळलं तरी सुद्धा गुजरातच्या दोघांनी काही सांगितल्यावर इथल्या भाजपच्या मराठी माणसांची सुद्धा ताट होत नाही. त्यामुळे अदानी शेठची जी सगळी डेव्हलपमेंट आहे ती तुमच्या इथल्या डम्पिंग ग्राउंडच्या जीवावर होणार आहे आणि ते मुंबईचा मूळ भागातलं धारावी तर त्यांच्या ताब्यात जाणारच आहे, इथली मिठागरं पण त्यांच्या ताब्यात जाणार आहे.
त्यामुळे ज्या मराठी कारणाच्या बद्दल आम्ही बोलतो आहोत ते मराठी कारण जमिनीचं मराठी कारण आहे. ही जमीन आपण असं म्हणताना म्हणतो कोळ्यांची, पाठारे प्रभूंची, पाच कळशी लोकांची, अशा मराठी लोकांची आहे. आणि मुंबादेवी, मुंबा आई ही या शहराची जन्मदात्री आई आहे असं आपण मानतो. तुमच्यापैकी कोणालाही इच्छा असेल मुंबादेवी देवस्थानाच्या इथं जाऊन बघा. ते देवस्थान सगळं भैयांनी बळकावलेलं आहे. तिथले पंडे अत्यंत उग्र अशा स्वरूपाचं मोहरीचं तेल अंगाला लावून तुमच्या अंगचटीला येत असतात आणि ते तुमच्या हाताला गंडे दोरे बांधतात. आणि बिंडोक मराठी लोकांना हे पण कळत नाही की हे जर मूळ देवस्थान आपलं असेल तर किमान या देवस्थानाच्या अवतीभोवती असलेला रोजगार आपल्या लोकांना मिळाला पाहिजे. मुंबईतली सगळी देवस्थानं म्हणजे सिद्धिविनायकात तुम्ही जा, सिद्धिविनायकाच्या ट्रस्टीज पैकी 1/3 ट्रस्टीज भैये आहेत. पण असं होत नाही की गुजरात्यांच्या जैन देवस्थानांच्या मध्ये 1/3 मराठी ट्रस्टी आहेत असं तुम्हाला घडताना दिसणार नाही. पण या पद्धतीने देवस्थानाच्या जमिनी, खारफुटीच्या जमिनी, मिठागराच्या जमिनी, म्हाडाच्या जमिनी, सिडकोच्या जमिनी, सेसच्या जमिनी, या सगळ्या जमिनींवरनं मराठी माणसाचं हद्दपार होणं हे मराठी कारणाच्या नव्या लढ्याची सुरुवात आहे. आणि या बाबतीमध्ये आपले जे सगळे राजकीय पक्ष आहेत, सगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष, आधी सत्तेत असलेले, आधी सत्तेत नसलेले किंवा कधीच सत्तेत न येऊ शकणारे सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांमध्ये तुम्ही बघा, मराठी लोक साधारणपणे फूट सोल्जर्स आहेत. मराठी लोक हे गुजर मारवाड्यांचे कमिशन एजंट आहेत. मराठी लोकांची कामं काय आहेत? एखादी बिल्डिंग रिकामी करून द्यायची असेल तर दमबाजीचं काम कधीही मारवाडी करताना तुम्हाला दिसणार नाही. दमबाजीचं काम तुम्हाला मराठी माणूसच करताना दिसतो. याचं कारण दंडाच्या बेटकुळ्या फुगवणं हा आपला सनातन धंदा आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हेच शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं काम आहे. 350 वर्षांच्या पूर्वी त्यांनी स्वराज्य स्थापन केलं तेव्हा दक्षिणेतल्या लोकांनी दक्षिणेत राज्य करावं असं शिवाजी महाराजांनी म्हटलं. आता आपण उत्तरेतल्या लोकांना दक्षिणेमध्ये राज्य करण्यासाठी मदत करतो आणि पश्चिमेतल्या 2 माफियांच्या जीवावर या राज्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कसल्याही प्रकारचं मराठी पण त्याच्यामध्ये राहत नाही. पण हे सगळं बोललं की आपल्या लोकांना वाटतं, मराठी लोकांना विशेषतः असं वाटतं, पण आपण शेवटी हिंदू आहोत ना. आपला महाराष्ट्र धर्म तर असेल पण आपला हिंदू धर्म आहे, आपला सनातन धर्म आहे. ही सनातन धर्म नावाची एक नवी भानगड महाराष्ट्र धर्माला पर्याय म्हणून गेल्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्रात आली आहे. तुम्ही चेक करा, सुकृत खांडेकर सर इथे आहेत. 20-25 वर्षांच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये सनातन धर्म हा शब्द वापरला जात नव्हता. हा जानवं घालणाऱ्या आणि गंगेच्या पाण्यात घाण आंघोळ करून अधिक घाण गंगा करणाऱ्या भैयांच्या भागातला हा सगळा अजेंडा आहे. आता आमच्या लोकांना सनातन धर्म हा महाराष्ट्र धर्माचा पर्याय का वाटतो? कारण आमच्याकडे दहीहंडीमध्ये जी आपल्याकडची एक अत्यंत उत्सवाची गोष्ट होती तिथे सुद्धा एका बाजूला गौतमी पाटील नाचते आणि दुसऱ्या बाजूला भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे गाणं होतं. या दोन्हीमध्ये काही फंडामेंटल विसंगती आहे असा प्रश्न मराठी माणसांना का पडत नाही? कारण डीजे पासून सगळं कुठल्या तरी अमराठी बिल्डरने स्पॉन्सर केलेला आहे. त्यामुळे आपला जो महाराष्ट्र धर्म आहे, आपलं जे मराठी कारण आहे, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीचं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला काही लोकांच्या पुढे प्रलोभनं नव्हती का? म्हणजे एसएमना, डांग्यांना, वारा कोठारींना, प्रबोधनकारांना, नाना पाटलांना, उद्धवराव पाटलांना तेव्हा लोक म्हणले नसतील का की हे आंदोलन नाही केलं तर काहीतरी तुमची व्यवस्था करतो? तशा प्रकारचं पॉलिटिक्स ऑफ को ऑप्शन, सहयोगित्वाचं राजकारण गवईंनी केलं नाही का? तशा प्रकारचं सहयोगित्वाचं राजकारण अनेकांनी केलं. पण या माणसांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढून नेहरूंच्या नाकावर टिचून मुंबई महाराष्ट्रामध्ये आणली. आपल्याला काय आणलं ते कळतं, काय आणलं नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र धर्माचं काय झालं याचा आपल्याला अंदाज येत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी, जी थोडी सिनियर मंडळी आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं महामंथन नावाचं लालजी पेंडशांचं पुस्तक पाहिलं असेल.
त्या पुस्तकाला राज्याला 50 वर्ष झाली त्यावेळेला प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीला ND पाटील साहेबांची प्रस्तावना आहे. आणि त्या पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये लालजी पेंडसे असं म्हणतात की यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये गेले आणि त्यांनी चव्हाणांनी मोरारजी देसाईंना हे पटवलं की आता मुंबई द्यावी लागणार आहे, पण त्याची तडजोड म्हणून डांग आणि उंबरगावचा भाग गुजरातला देऊन टाकला गेला. तुम्ही अजूनही जाऊन बघा, डांग उंबरगावच्या लोकांची बोली महाराष्ट्राला आणि मराठीला जवळची आहे. डांग आणि उंबरगावच्या बद्दल लालजी पेंडसांना काय वाटतं, कॉम्रेड चितळ्यांना काय वाटतं, हे एक वेळ आपण बाजूला ठेवू. आपण म्हणू किंवा डावे आहेत, थोडे बायस्ड असू शकतील. साधनेमध्ये साने गुरुजींचा अग्रलेख आहे आणि त्याच्यात ते असं म्हणतात गुजरात्यांना की तुम्ही इथं आलात आणि तुम्ही पैशाच्या जीवावर हा सगळा प्रदेश ताब्यात घेतलात आणि तुम्ही आमच्या शाळा आणि आमची भाषा बंद पाडली. जो माणूस काहीही इमोशनल बोलला की त्याच्या डोळ्यातनं पाणी यायचं, एवढ्या भावनावश माणसाचा सुद्धा त्या ठिकाणी संताप होतो. इतका तीव्र टोकाचा अन्याय तुम्हाला डांग उंबरगाव मध्ये झालेला दिसतो. हेच बेळगाव, कारवार, बिदर, भालकी आणि इतर ठिकाणी झालंय. तुम्ही 65-70 वर्ष पहा, महाराष्ट्रातल्या बहुतेक भागांमध्ये लोकांना असा काही प्रांत आहे याच काही पडलेलं नाही. ह्याच्या उलट तुम्ही कर्नाटकात जा, कर्नाटकात त्यांचा राज्योत्सव 1 महिना चालतो आणि या राज्योत्सवाच्या काळामध्ये आपले लोक 1 दिवस काळा दिवस करतात, 1 दिवस महामेळावा करतात, 1 दिवस 17 जानेवारीचा हुतात्मा दिन करतात. आपले जेवढे आंदोलक आहेत त्याच्या दसपट पोलीस फौज लावून कानडी लोकांना आतमध्ये टाकतात. आपल्या माणसांनी येळूर नावाच्या गावात, येळूर गाव महाराष्ट्र राज्य असा अत्यंत स्वाभिमानाने बोर्ड लावला होता. तिथे कर्नाटकच्या लोकांनी SRPची फौज आणून तो सगळा बोर्ड पाडून टाकला. ही जी हिंमत आहे ही एखाद्या राज्यामध्ये कधी येते, जेव्हा जमीन ताब्यात असते त्यावेळेला. आता परवाची बातमी आहे, पालघर जिल्ह्यामधली काही गावं गुजरातने क्लेम केली आहे. आता ही सुरुवात आहे. आता त्यांनी पालघर क्लेम केलंय, थोड्या दिवसांनी ते बोरिवली क्लेम करतील, मग ते अंधेरी क्लेम करतील आणि मग ते म्हणतील दक्षिण मुंबईत तर फक्त गुजरातीच राहतात. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे मराठी लोकांचे अँटेना फार कमी रेंजचे आहेत. जग 5G वर आहे, मराठी लोकांचा मेंदू 2G वर आहे. त्याच्यामुळे मराठी लोकांना हे कळत नाही की आत्ताचा प्रश्न मुंबई महाराष्ट्रात राहणं हा नाहीये. आत्ताचा प्रश्न मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या 5 जिल्ह्यांचा मिळून MMRचा प्रांत महाराष्ट्रामध्ये राहणं हा आहे. इथे 4.25 कोटी लोकांची लोकसंख्या आहे. 2027ला आपल्याकडे नवी जनगणना होईल. आत्ताच्याच घडीला उत्तर भारतीयांची लोकसंख्या या प्रांतात प्रचंड आहे आणि आपल्याकडे खूप असे समाजवादी, पुरोगामी आणि राष्ट्रप्रेमवादी जे लोक आपल्या राज्यात आहेत ते काय म्हणतात, सगळ्यांना कुठेही जाता येतं. अरे सगळ्यांना कुठेही जाता येतं, मग आपले लोक का नाही एवढ्या संख्येनं दुसरीकडे जात? याचं कारण आपलं राज्य त्यांना रिसोर्सेस पुरवतं. आणि घटना ज्या वेळेला लिहिली गेली त्यावेळेला घटनाकारांना वाटलं होतं की लोक स्थलांतर करतील, पण एका राज्यामधनं 5-5 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जातील अशा प्रकारचा एक्झोडस होईल असं कोणीही अँटिसिपेट केलेलं नव्हतं. ते जर अँटिसिपेट केलं असतं तर अशा प्रकारचं कलमच घटनेमध्ये नसतं. कारण या कलमाचे लाभार्थी उत्तर भारतीय आहेत आणि व्हिक्टीम आपण कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश आहोत. आता या पार्श्वभूमीवर कशाला तुम्ही महाराष्ट्र धर्म म्हणणार? एक महाराष्ट्र धर्माची व्याख्या म्हणजे सगळे आपलेच आहेत. उत्तर भारतीय पण आपलेच आहेत, गुजराती मारवाडी पण आपलेच आहेत आणि ठेविले अनंते तैसेची राहावे या पद्धतीनं आपण राहावं. सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे. सगळ्यांना जर स्वीकारायचं आहे आणि सगळ्यांमध्ये मराठी माणसांना अनुल्लेखाने मारलं जाण्याची वृत्ती पण मान्य करायची आहे, तर एकच गोष्ट आपल्याला फक्त करावी लागणार आहे, ती म्हणजे या राज्याचं नाव बदलून टाकणं. या राज्याचं नाव बदलून टाकून राज्य X एवढं करून टाकलं की मग या राज्याची ओळख मराठी माणसांची, मराठी भाषेची अशा प्रकारे राहण्याची काही शक्यता नाही. पण जर हे महाराष्ट्र आहे आणि आपल्याला मराठी लोकांना सतत
इतिहासाचे भावनेचे कड येतात की आमचं राष्ट्र हे महान राष्ट्र आहे, अशा प्रकारचा समाज सोडवायला आपल्याला फार आवडतं. प्रश्न असा आहे की हे राष्ट्र जर महान राष्ट्र असेल तर या राष्ट्रामध्ये काय महान आहे? तर हाल सातवाहनाची गाथा सप्तशती ही चांगली गोष्ट आहे, महानुभाव पंथीयांचं लेखन ही चांगली गोष्ट आहे, नामदेवासारखा एक माणूस इथनं घुमानपर्यंत गेला ही मोठी गोष्ट आहे, ज्ञानदेवासारख्या माणसाने ज्ञानाभोवतीची बंधनं मोडून टाकली आणि भगवद्गीतेतलं सगळं ज्ञान मराठीमध्ये आणलं ही मोठी गोष्ट आहे, तुकारामासारख्या माणसानं परमेश्वराविरुद्ध पण विद्रोह केला आणि व्यवस्थेविरुद्ध पण विद्रोह केला ही मोठी गोष्ट आहे, आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या माणसाने दिल्लीची सल्तनत उखडून टाकण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला ही पण मोठी गोष्ट आहे. हे सगळं आपल्या पूर्व गौरवात भरून ठेवलेलं आहे. आपण या पूर्व गौरवाच्या पलीकडे आपलं काय आहे? आपलं असं काही नाहीये. आपल्याकडे फक्त गल्ली बोळामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. तो अर्धपुतळा आहे, पूर्णाकृती पुतळा आहे, असा पुतळा आहे जो अशा किनाऱ्यावर बांधलेला होता जिथल्या वाऱ्याचा वेग आपल्या सरकारला माहितीच नव्हता, आणि अचानक वाऱ्याचा वेग आला आणि शिवाजी महाराज घोड्यासकट खाली कोसळले. ते कोसळल्यावर जबाबदार कोण आहे याचा शोध घेण्यात पुढची 2 वर्ष आपली गेली आहेत. म्हणजे तुम्ही साधा विचार करा, महाराजांना जर चॉईस असता तर कदाचित ते या भूप्रदेशात पुन्हा जन्माला आलेच नसते. इतक्या बौद्धिक दृष्ट्या असमंजस आणि कर्तृत्वाच्या दृष्टीनं निकृष्ट दर्जाच्या समाजामध्ये आपण जन्माला कसे आलो, अशा प्रकारचा प्रश्न त्या माणसाला पडावा. अशा प्रकारची मराठी समाजाची आजची मिडिओकर अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही मराठी कारणाबद्दल बोलतो. हे काय मराठी कारण आहे? हे मराठी कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याने या देशाच्या चौकटीमध्ये, संघराज्याच्या चौकटीमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित करणारं राजकारण आहे. बरेचदा असं दिसतं आम्हाला, मी किंवा सर किंवा त्याच्या अगोदर दिनकर गांगल सुद्धा, आम्ही ज्या वेळेला मराठी कारण हा शब्द लिहायचो तेव्हा लोक, म्हणजे विशेषतः पत्रकार, तो खोडून मराठी करण असं करायचे, कारण त्यांना वाटायचं की यांचं चुकलं आहे. तर ते मराठी करण नसून मराठी कारण आहे. हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण आहे, राजकारण आहे. हे सांगण्यामध्ये आमची 10-15 वर्ष गेली. आता लोकांना हे कळतं आहे की मराठी कारण हे सध्याच्या उपलब्ध मराठीवादी पक्षांच्या चौकटीच्या पलीकडचं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात 2 मराठीवादी पक्ष आहेत आणि 2 इतर प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना आणि मनसे हे 2 मराठीवादी पक्ष आहेत. शिवसेनेचा उदय झाला तो दाक्षिणात्यांना विरोध करण्यातनं झाला, कारण तेव्हा संघटित क्षेत्र होतं. मनसेचा उदय झाला तो उत्तर भारतीयांना विरोध करण्यातनं झाला, कारण तोपर्यंत संघटित क्षेत्राचा लोप झाला आणि लोक असंघटित क्षेत्रामध्ये स्पर्धा करायला लागले होते. आता या दोनही पक्षांचा तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की दाक्षिणात्यांना विरोध करून आपल्याला नोकऱ्या मिळाल्या की नाही? मिळाल्या. उत्तर भारतीयांना विरोध केल्यानंतर अनौपचारिक क्षेत्रात मराठी लोकांचा शिरकाव झाला की नाही? झाला. पण 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, तरीही मुंबई महानगरपालिकेचा संगणकीय कारभार पूर्णतः मराठीतनं झाला नाही. याला कोणता साऊथ इंडियन जबाबदार आहे? याला कोणता नॉर्थ इंडियन जबाबदार आहे? कुणी जबाबदार नाहीये. सॉफ्टवेअर, युनिकोड सारखी रचना उपलब्ध आहे, ती वापरण्याची जबाबदारी, सगळे पेपर आज मराठीतले युनिकोड मध्ये निघतात. मग मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट का मराठीतनं होत नाही? तुम्ही चेक करा, जे तुमच्यातले उत्सुक आहेत त्यांनी चेक करा. खूप आग्रह धरला ना मुंबई महानगरपालिकेकडे की ते एखाद्या महत्वाच्या परिपत्रकाचं पहिलं पान मराठीत करतात, आणि लोक पण आळशी असतात. लोक पहिलं पान बघून म्हणतात बघा सुधारलं हे, त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही आतमध्ये गेलं की इंटरफेस वरचा सोडला, पहिलं पान सोडलं की आतलं सगळं परिपत्रक आहे तसंच इंग्रजीमध्ये असतं. म्हणजे तुमची मराठी ही फसवेगिरीची भाषा आहे, दैनंदिन व्यवहाराची नाही. आता हे मी तुम्हाला मराठीच्या प्रेमापोटी नाही सांगत. जे मटेरियल, जो मजकूर इंग्रजीत आहे तो मराठीत करावा लागला तर अनुवाद करणाऱ्या तेवढ्या मराठी लोकांना महापालिकेत रोजगार उपलब्ध होणार आहे.
तो रोजगार जर उपलब्ध झाला तर आज जे मुंबई महानगरपालिका करते ते उद्या ठाणे महानगरपालिका करेल, परवा पुणे महानगरपालिका करेल. आणि जरी AI आलेलं असलं, मशीन ट्रान्सलेशन आलेलं असलं, OCR आलेला असला, तरी सुद्धा अजूनही माणसांच्या हस्तक्षेपाची या अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये निश्चित गरज आहे. आणि तेवढा रोजगार मराठी माणसांना उपलब्ध होईल. कुठलीही भाषा आपल्याला जगवायची असेल आणि त्या भाषेच्या पोटातलं राजकारण उभं करायचं असेल तर भाषेनं पोट भरलं पाहिजे. भाषेनं नुसती अस्मिता वागवून चालत नाही. गेली 60-65 वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये अस्मितेबद्दल बोलतो आहोत. आपण सतत म्हणतो आमची मराठी अस्मिता कडवट आहे, आमची मराठी अस्मिता तीव्र आहे. तुमची मराठी अस्मिता जर एवढी तीव्र आहे, अगदी मुलुंड मधल्या लोकांची एवढी तीव्र आहे, तर मला माहित नाही, तर वीणाला मी विचारतो, वामनराव मुरांजन शाळा चालू आहे का? बऱ्या प्रमाणात चालू आहे का? आणि मुलुंड मधल्या किती मराठी शाळा सध्या चालू आहेत पूर्व आणि पश्चिमेच्या? ज्यांची मराठी अस्मिता तीव्र आहे असे मुलुंडवाले शिवसैनिक, भांडूपवाले शिवसैनिक, विक्रोळी कांजूरवाले शिवसैनिक, काँग्रेसवाल्यांना मी का विचारत नाही, कारण ते वैश्विकतावादी आहे. ते अगदी आपल्या मुलांना हिब्रूत घालतील, इटालियन मध्ये घालतील, कशातही घालतील. पण शिवसैनिक आणि मनसेवाले तर मराठीवादी आहे. विचारून बघा तुम्ही, मराठीवादी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची मुलं तुम्हाला सहसा इंग्रजी माध्यमामध्येच दिसतील. याचं कारण त्यांना वाटतं की नाही, तिथे जरा झोपडपट्टीतल्या लोकांची मुलं जातात ना. झोपडपट्टीतल्या लोकांची जी मुलं आहेत त्या मुलांच्या बापांची मतं लागतात की नाही तुम्हाला निवडणुकीच्या वेळेला, तेव्हा तुम्हाला बाट नाही लागत, तेव्हा तुम्हाला त्यांची गरिबी नाही बोचत. मग माझी वीणाची मुलं मराठी माध्यमात शिकली, ती पण झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर शिकली, कारण आम्ही चाळीत आणि झोपडपट्टीत वावरलो होतो. आम्ही जे बोललो ते आमच्या वागण्यामध्ये आलं. मग स्वतःला मराठीवादी म्हणवणाऱ्या लोकांची मराठीच्या प्राध्यापकांना विचारा, मराठीच्या किती प्राध्यापकांची मुलं मराठीत जातात, मराठीच्या किती शिक्षकांची मुलं मराठीत जातात, मराठीचे किती शिक्षक मराठीसाठी काही एखाद्या गोष्टी विकत घेतात पुस्तकांच्या संबंधातल्या. या बाबतीतली शून्य निष्ठा असल्यामुळे लोकांची एक प्रकारची तोतया भाषिक निष्ठा आहे. तोतया भाषिक निष्ठेच्या आधारावर कोणतंही मराठी कारण उभं राहू शकत नाही. आणि म्हणून आज आता डॉक्टर परबानी याचा उल्लेख केला, आणि जी परिषद आम्ही मुंबईत घेतोय आणि त्यांचं जे भाकीत दुर्दैवाने खरं ठरण्याची वेळ मुंबईत आलीये, ते का आलीये? गेल्या 40 वर्षात लोकांना असं वाटत राहिलं मराठी शाळा टिकतील, दुसऱ्यांची मुलं गेली की आपोआप टिकणार आहेत, आपण ते कष्ट घ्यायचे नाही. आपण आपल्या मुलांना CBSEच्या शाळेत घालायचं, आपण आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी नगरसेवकाच्या चिठ्ठ्या घ्यायच्या, आपण आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी पोद्दार इंटरनॅशनलला जायचं. वैयक्तिक पातळीवर भाषिक लबाडी करणारा समाज आपल्या भाषेच्या उत्कर्षाचं कुठलंही काम करू शकत नाही. याचा अत्यंत उत्तम पुरावा मराठी समाज हे आहे. आता या पातळीवर आपण जे काही काम आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतोय, सरांनी मगाशी राजाराम शास्त्री भागवतांचा उल्लेख केला, त्यांच्याबद्दल सदानंद मोऱ्यांनी पण खूप लिहिलंय. त्यांच्या गरजा महाराष्ट्र माझामध्ये महाराष्ट्र धर्माच्या बद्दलची खूप मांडणी केली, आणि लोकमान्य ते महात्मामध्ये पण त्यांनी खूप चांगली मांडणी केली आहे. पण इथे पेच आहे बघा. पेच काय आहे? खूप चांगली बौद्धिक मांडणी करणारे जे लोक आहेत त्यांचा व्यवहार नैतिक असेल याची तुम्हाला खात्री देता येत नाही. सदानंद मोरे हे अत्यंत बुद्धिमान गृहस्थ आहे. त्यांनी राजाराम शास्त्री भागवत आणि विका राजवाडे, त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यापासून अगदी यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत महाराष्ट्र धर्माची तौलनिक मांडणी लोकांच्या पुढे केली आहे. पण ज्या वेळेला स्वतः सदानंद मोऱ्यांकडे कुठल्या तरी प्रकारची सत्ता येते आणि महाराष्ट्र धर्म त्यांना कृतीमधनं दाखवण्याची वेळ येते, तेव्हा ते शेळपटासारखे वागतात. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वैचारिक ताकद असणारी माणसं प्रत्यक्ष कृतीच्या वेळेला इंटलेक्च्युअल इंटेग्रिटी दाखवतील अशा प्रकारची तुम्हाला अजिबात खात्री सांगता येत नाही. आणि त्यामुळे आजच्या घडीला आपला महाराष्ट्र धर्म काय आहे? महाराष्ट्र धर्म तुम्ही बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 2 पक्षांचे तुकडे झाले. हे जे 2 पक्षांचे तुकडे झालेले आहेत
ते काही लोकेच्छेमुळे झालेले तुकडे नाहीये, ते मोदी आणि शहांच्या इच्छेमुळे झालेले तुकडे आहेत. ते निवडणूक आयोग विकला गेल्यामुळे झालेले तुकडे आहेत. ते चंद्रचूड आणि त्यांच्या बरोबरच्या कोर्टातल्या माफियांनी केलेल्या तडजोडीमुळे झालेले तुकडे आहेत. असे सगळे लोक तुम्हाला जाहीर सभेमधून मराठी भाषा दिनाच्या जेव्हा शुभेच्छा देतात, त्यावेळेला महाराष्ट्र धर्म ही एक अत्यंत पोकळ गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग हा महाराष्ट्र धर्म काय आहे? हा महाराष्ट्र धर्म म्हणजे आपले कवी लोक चांगल्या मानधनापोटी नेत्यांच्या वाढदिवसाला जाऊन त्यांच्या आरत्या ओवाळतात आणि संध्याकाळी मटण आणि रात्री दारूचा आस्वाद घेतात. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. या प्रकारचा बाजारात विक्रीला उपलब्ध असलेल्या लोकांचा महाराष्ट्र धर्म काय बंद झालंय का? या प्रकारचा बाजारात विक्रीला उपलब्ध असलेल्या लोकांकडनं तुम्हाला महाराष्ट्र धर्माचं काही करता येणं शक्य नाही. आम्ही काय प्रयत्न करतो? आम्ही असा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्मावर आधारित नवं सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलं पाहिजे. आम्हाला लोक खूप विचारतात, तुम्ही राजकीय आहात का? 2002ला जेव्हा लब्धे सरांनी आणि आम्ही काम सुरू केलं, त्यावेळेला 11वी-12वीला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला रामकृष्ण मोऱ्यांनी आणि आम्ही त्याच्या विरुद्ध भांडलो. आणि त्यावेळेला भांडलो तेव्हा रामकृष्ण मोरे म्हणाले, हे सगळे ब्राह्मणी लोक आहेत आणि ह्या सगळ्यांनी बहुजनांच्या विरुद्ध कारस्थान केलंय. मग आम्ही त्यांना आमची आडनावं सगळी वाचून दाखवली की ह्याच्यामध्ये कोणीही ब्राह्मण नाहीये. मग त्याच्या पुढचा टप्पा त्याने आम्हाला सांगितलं, नाही तुम्ही ब्राह्मण नाही आहात पण तुम्ही बांबळाळलेले आहात. आता ह्याच्यावर तुम्हाला काहीच उत्तर नसतं किंवा म्हणजे 2002 साली नव्हतं. त्यावेळेचं जे आमचं आंदोलन होतं त्याच्यात सदानंद मोऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना चितपट मारलं. पण आम्हाला चितपट मारण्याच्या प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचं त्यांनी अनन्यसाधारण नुकसान केलं. ज्युनियर कॉलेजमधनं मराठी भाषा जवळपास नामशेष करण्याचा एक हाती विक्रम रामकृष्ण मोऱ्यांच्या नावावर आहे. हे पाप त्यांचं आहे. त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की गेली 20 वर्ष जेव्हा आम्ही काम करायला लागलो, हे काम करत असताना आमच्या समोरचा प्रश्न असा होता की महाराष्ट्र धर्म लोकांच्या पुढे न्यायचा, मराठीकरण उभं करायचं, संघटन सांगायचं. तर 2002 साली लोक आम्हाला म्हणाले, तुम्ही शिवसेनावाले दिसता, कारण तेव्हा मनसे नव्हतं. 2006च्या नंतर लोक आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही राज ठाकरेंचे लोक वाटता. आणि त्या काळामध्ये पत्रकारांचं असं होतं की पत्रकार बायनरी मध्ये विचार करायचे, एकतर तुम्ही सेनेचे आहात किंवा मनसेचे आहात. याच्या पलीकडे माणसाला काही स्वतंत्र अक्कल असू शकते असा विचार पत्रकार आतापर्यंत करत नव्हते. पण जसजसं गेल्या 10-15 वर्षात सातत्यानं आम्ही आमची भूमिका मांडत राहिलो, तसतसं मराठीचं नवं राजकारण उभं करता येऊ शकतं. आणि हे राजकारण अमुक राजकीय पक्षाचं नाहीये. आता राजकारणाचा आशय आहे, त्या आशयाचा राजकीय पक्ष यायचा आहे. तो आमच्या हयातीत आम्हाला जमेल का मला माहित नाही. कदाचित आमच्या हयातीत ते नाहीच होणार. कदाचित आणखी बरे लोक त्यानंतरच्या काळामध्ये 5-25 वर्षानंतर या आशयाला अर्थ देणारं अत्यंत ताकदीचं संघटन उभं करू शकतील. कदाचित आम्ही पायाचे दगड असू. तुम्ही तुमच्यापैकी जे कोणी रायगडावर गेलेले असतील, रायगडच्या पायऱ्यांवर हिरोजी इंदुलकराचं नाव आहे. त्याच्या खाली सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर असं लिहिलेलं आहे. तर जर काही मराठीचे पुढचे असे काही किल्ले झाले आणि त्याचे दगड निघाले तर त्याच्या पायाचे मराठीच्या सेवेसी तत्पर असं म्हणून आमची नावं लागण्याची शक्यता आहे. हा आमचा किमान रोल आहे. आम्हाला आमच्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. आम्हाला असं वाटत नाही की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली, राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष उभा केला. आम्ही पाहतो कशा पद्धतीनं करुणानिधींनी डीएमके उभं केलं, सुरजित सिंग अकाली दलाच्या मंडळींनी अकाली दल उभं केलं, NTRने तेलुगू देसम उभं केलं, ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस उभी केली. कारण भाषा, समाज आणि संस्कृतीच्या आंतरसंबंधाबद्दल जी स्पष्टता या मंडळींना होती, ती स्पष्टता महाराष्ट्रामध्ये ना पवार साहेबांना होती किंवा आहे, ना बाळासाहेबांना होती.
बाळासाहेबांचं राजकारण सातत्यानं प्रतिकात्मक राहिलं आणि पवार साहेबांचं राजकारण हे सातत्यानं सरंजामदारांच्या बेरजेचं आहे. सरंजामदार हे एका टप्प्यानंतर टगे होतात किंवा ते टगे असतात आणि मग सरंजामदार होतात. त्यामुळे टग्यांची जोडतोड करून तुम्हाला राज्यव्यापी राजकारण उभं करता येत नाही आणि रोज कुणाच्या तरी कानफटात मारून तुम्हाला रचनात्मक राजकारण उभं करता येत नाही. कदाचित ह्या हिंदी सक्तीच्या आंदोलनाचा एक महत्वाचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रामधली जी मुख्य धारेतली माध्यमं आहेत, म्हणजे पेपरवाल्यांची आमची आंदोलनं करताना अनेकदा ते विचारायचे की हे तुम्ही खूप दिवस करताय, पण पेपरमधले आमचे मित्र सहिष्णू होते किंवा आहेत. चॅनलवाल्या लोकांचं असं म्हणणं असायचं की तुमच्या कामात काही ग्लॅमरच नाहीये, त्यामुळे तुमच्या कामात ग्लॅमर नसेल तर त्याच्या बातम्या कशा होणार. तर ते ग्लॅमर म्हणजे काय आहे, तर कुणाच्या तरी कानाखाली वाजवलं की ग्लॅमर, काच फुटली की ग्लॅमर, ज्याच्यातून त्यांना टीआरपी उपलब्ध होईल तो भाग ग्लॅमरचा. आमच्या सुदैवाने आता आपण अशा काळात आहोत की जिथे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना फाट्यावर मारून आम्ही काम करू शकतो. आम्ही आमचं युट्यूब चॅनल चालवू शकतो आहोत किंवा ज्यांची युट्यूब चॅनल चांगली चालली आहेत त्या आमच्या मित्रांकडनं आम्ही आमचं म्हणणं मांडतो आणि मग मुख्य प्रवाहातल्या लोकांना वाटतं की अरे यांची दखल घ्यायला आपण 4 दिवस उशीर केलेला आहे. त्यामुळे हे जे महाराष्ट्र धर्माचं राजकारण आहे, हे महाराष्ट्र धर्माचं राजकारण पूर्ण नव्या संघटनाच्या ताकदीवर आहे. आता तुम्ही म्हणाल सुतार की एक 20-25 माणसांच्या कार्यक्रमाचं आमंत्रण तुम्हाला का द्यावंसं वाटलं, आम्हाला का स्वीकारावंसं वाटलं. तर मी याच्याकडे असं पाहतो की या कार्यक्रमाच्या आधी जी चर्चा झाली तिथे पाबरेकर सर आणि लब्धे सर मला भेटले आणि ते या भागामध्ये संघटनाचं काम करू शकणारे आहेत. तुम्ही आहात, कुठेही ऐकायला येणारे लोक आणि काम करायला येणारे लोक यांचं प्रमाण 100ला 1च आहे. त्यामुळे 20 लोकांमध्ये मला 2 लोक मिळाले तरी पुरेसे आहेत. हे जे 2 लोक आहेत त्यांना वैचारिक स्पष्टता असेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की इथे घालवलेला आपला वेळ हा नीट जाणारा वेळ आहे तर कदाचित आपण सोबत अधिक काम करण्याची शक्यता आहे. आता आपण ज्या परिस्थितीत वावरतो आहोत तिथे एक माणूस, एक संस्था, एखाद्या पद्धतीनं काम करण्याची रचना, या गोष्टी पुढे जाणाऱ्या नाहीयेत. कोलॅबोरेटिव्हलीच काम केलं पाहिजे. फक्त स्पष्टता काय आहे, स्पष्टता आम्हाला काय आहे, आम्ही कोण आहोत, तर आम्ही मराठीवादी आहोत आणि आम्ही बाजाराच्या अनिर्बंध सत्तेला विरोध करणारे आहोत. पण म्हणून आम्ही पोथीनिष्ठ डावे आहोत का, तर पोथीनिष्ठ डावे नाही आहोत. पोथीनिष्ठ डाव्यांचं काय झालंय ते आपण पाहतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी डावा मराठीवादी नाहीये, मी मराठीवादी आहे आणि जिथं गरज आहे तिथं डावा आहे. मी काय नाहीये, मी अजिबात धर्माचा आधार घेणारा उजवा नाहीये. मी हिंदुस्थानचं कथन सांगणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांचा कट्टर विरोधक आहे. कारण भाषेचं राजकारण आणि धर्माचं राजकारण एकमेकांच्या सोबत जाऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ती चूक केली आहे. त्यांच्या मुलाला आणि नातवाला जे भोगावं लागलंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या चुकीचं फळ आहे. जसं राहुलला जे भोगावं लागतंय ते इंदिरा गांधींचं पाप आहे, तसं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एक जवळपास अस्तंगत होऊ घातलेला पक्ष जो सोसावा लागतोय तो बाळासाहेबांनी भाजप आणि संघाला मांडीवर घेतल्यामुळे झालेला आहे. पण उशिरा का होईना त्यांना गुजरातच्या माफियांमुळे आपलं काहीतरी बिघडतंय हे कळलंय आणि त्यांनी दूर जायचं ठरवलंय. आणि त्यामुळे मराठी माणसांच्या हितसंबंधांचा विचार करायचा तर मराठी माणसांच्या समग्र हितसंबंधाचा विचार केला पाहिजे. मग मराठी माणसांमधला दलित आपला आहे, मराठी माणसांमधला ख्रिश्चन वसईच्या चर्च मधला आपला आहे, दखनी मुसलमान हमीद दलवाईन सारखा मराठी ही इथल्या मुसलमानांची भाषा आहे असं म्हणणारा मुसलमान आपला आहे. मग तिकडे लोकांना हे नाही सांगायचं की तुम्ही नमाज असं पडलात तर तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणू. हनुमान चालीसा आपली नाही, हनुमान चालीसा उत्तर भारतीयांची आहे, त्यांनाही ती नीट म्हणता येत नाही. त्यांनी काय करायचं असेल त्या हनुमान चालीसाचं करावं. आपल्याला हनुमानाचं काही करायचं असेल तर आपला हनुमान हा बऱ्यापैकी सहनशील हनुमान आहे. आपला हनुमान आणि आपला राम उत्तरेतल्या हनुमान आणि रामाप्रमाणे हिंस्त्र नाहीये.
त्यामुळे आपण आपला हनुमान, आपला राम आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपला विठ्ठल याच्या बरोबर राहिलं पाहिजे. जितके तुम्ही गायपट्ट्याच्या नादाला लागाल तितकं तुमच्या समाजाचं विषारीकरण अधिक वेगाने होईल. त्यामुळे जो महाराष्ट्र धर्म आम्ही मानतो आहोत त्या महाराष्ट्र धर्माची एक महत्वाची खूण गायपट्ट्यापासून स्वतःला वैचारिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या पूर्ण वेगळं काढणं हे आहे. आमची काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं किंवा कोणाहीकडनं? आता इथे आम्ही 20-25 लोकांच्या समोर मी बोलतो आहे, आम्ही हे शूट करतोय, हे तंत्रज्ञान आम्हाला काय मदत करतं? तर इथे 25च लोक आमच्या दोघांचं ऐकतायत, पण त्या 25 लोकांपुढे आम्ही जे दोघं बोलतो आहोत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्या माणसापुढे क्लिक होईल हे मला सांगता येत नाही. ते क्लिक होण्यासाठीच तंत्रज्ञान आहे. म्हणजे तंत्रज्ञान आमच्यावर स्वार होत नाही, आमचा विचार तंत्रज्ञानावर स्वार होऊन तो लोकांच्या पर्यंत जाणार आहे. आणि तो विचार जर त्या लायकीचा असेल तर तो स्वार होईल, विचार त्या लायकीचा नसेल तर तो स्वार होणार नाही. म्हणून आम्हाला काम करणारे, सोबत येणारे लोक पाहिजेत. कामं करण्यासाठी पैसे लागतात, मदत लागते. आणि अशा प्रकार आज अशी परिस्थिती आहे बघा की लोक सत्यनारायणाच्या पूजेला लाखो रुपये घालवतात, लोक चारधाम यात्रेला पैसे घालवतात. आणि हे हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन सगळ्यांना लागू आहे. लोक जसजसे, विशेषतः शिक्षकांचे पगार जसजसे वाढलेत तसतसं शिक्षकांचं वाचन शून्यावर आलेलं आहे, पुस्तकांसाठीचा खर्च शून्यावर आलेला आहे आणि फार्म हाऊसेस आणि दागिने यांच्यावरचा खर्च वाढला आहे. हे कुठल्याही सुशिक्षित समाजाला लाज आणणार आहे. आपण जर स्वतःला फार बुद्धिमान समाजाचे घटक मानत असू तर आपला पैसा, आपल्याकडचा सरप्लस पैसा, मार्क्स ज्याला सरप्लस व्हॅल्यू म्हणतो, ते सरप्लस पैसा आपल्याकडचा देवस्थानांमध्ये खर्च करण्यापेक्षा आणि गावामध्ये घरच्यांच्या नावाने कमानी करण्यापेक्षा पुस्तकांवर, चळवळींवर आणि कामं करणाऱ्या माणसांवर, मी असं म्हणत नाही तुम्हाला की हे आमच्यावर खर्च करा. आज सकाळच्या कार्यक्रमात माझा सहकारी आनंद भंडारे तो बोलताना असं म्हणला की आम्ही टी शर्ट विकतो आमच्या कार्यक्रमात आणि आम्ही काही त्याच्यातनं पैसे कमवत नाही. मी तुम्हाला सांगतो, आमच्यासारख्या चळवळ करणाऱ्या माणसांनी खिशाला कोशिश लावून आम्ही जर काम करतो, याच वेळेला घरामध्ये बसून आम्ही अत्यंत आनंदानं स्वतःची सगळी व्यवधानं सांभाळू शकतो आणि 4-2 मालिका बघून तंगड्यावर करून बसू शकतो. हा जो वेळ आम्ही समाजासाठी देतो आहोत याबद्दल मराठी समाजानं फक्त माझं नाही, आमच्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञ राहण्याची गरज आहे. आणि आम्ही आमच्या आधीच्या पिढीच्या बद्दल कृतज्ञ आहोत, कारण त्यांनी काम केलं म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकलेलो आहोत. या कामाच्यासाठी तुम्ही आम्हाला काय देऊ शकता? तुम्ही आम्हाला वेळ द्या. आणि वेळ द्या म्हणजे काय? आम्ही जे तुमच्याशी शेअर करू ते फक्त संतोषी मातेच्या पत्रांसारखं पुढे ढकलू नका. नका पाठवू 7 लोकांना. तुम्ही फक्त स्वतः वाचा. आणि तुम्हाला वाटलं की महिन्यातनं 2 तास आम्हाला ह्या कामाला द्यायचे, 2च तास द्या, पण कमिट कराल तेवढे 2 तास द्या. आणि ते जे 2 तास आहेत ते तुमच्या भागातली एखादी शाळा बंद पडत असेल तर द्या. इथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मुंबईत 50-60 ठिकाणी शाखा आहेत, त्यातल्या 70% शाखा बंद पडत आहेत, वाचायला माणसं नाहीये. कॉलेज, तुम्ही अनेक ठिकाणी अ ते ड वर्गाची ग्रंथालय आहेत, तुम्ही चेक करा, नुसती पुस्तकं काही ठिकाणी आणून पडलीत. त्या ग्रंथ निवड योजनेमधनं कचरा सगळा भरला जातो, वाचक वाचत नाहीत आणि वाचक नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. अनेक ठिकाणी लोक फक्त वर्तमानपत्र वाचण्यासाठी रविवारी येतात. अशा प्रकारचा एक वाचन शून्य समाज आपण निर्माण करतो आहोत. महाराष्ट्र धर्माच्या जपणुकीसाठी वाचनाचं काहीतरी करणारा एक समाज आपल्याकडे असला पाहिजे, काहीतरी काम आपण उभं केलं पाहिजे. आम्ही हे संघटन महाराष्ट्रव्यापी करतोय. महाराष्ट्रातल्या 10-12 जिल्ह्यांमध्ये आम्ही लोक जाऊन आलो, आणखी जातो. विनायक सुतारांनी अत्यंत कमी काळामध्ये आणि प्रतिकूल अशा परिस्थितीत हे केलं आणि मला खात्री आहे की यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या बरोबरचे लोक आणखी वाढतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारच्या कार्यक्रमाला यश येऊ शकेल. ही एक प्राथमिक मांडणी मी आणि परब सरांनी आपल्या पुढे केली. समजा काही लोकांच्या मनात प्रश्न असतील, काही मुद्दे पटले असतील, न पटले असतील, मला आयोजकांची आताच्या कामाचं काही फॉर्मॅट मला माहित नाही, पण प्रश्न विचारण्याची परवानगी किंवा ह्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर आम्हाला प्रश्नाची उत्तरं देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. पण बरेच लोक मला आता सांगतात, तुझे व्हिडिओ पाहतो, चांगलं बोलतोस,
हे मला कळून बरं वाटतं. पण व्हिडिओ पाहून तुम्ही पुढे काय करता? तुम्ही व्हिडिओ पाहून आमच्या कामात सहभागी होणार का? आणि आम्ही जे सिंगल डिजिट कार्यकर्ते होतो ते आता आम्ही डबल डिजिट झालो. पण तुम्ही बघा की अत्यंत निरुपयोगी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये पाय ठेवायला जागा नसते. म्हणजे निर्बुद्धीकरणाचा कोशंट जितका जास्त तितकी माणसांची उपस्थिती जास्त, आणि चिकित्सेचं प्रमाण जितकं जास्त तितकं माणसांच्या उपस्थितीचं प्रमाण कमी, असं म्हणणारा समाज आमच्या भाषेला 2500 वर्षाचा इतिहास आहे असंच फक्त म्हणू शकतो. तुमच्या भाषेला किती जुना इतिहास आहे याने काही फरक पडत नाही. तुमची भाषा पुढच्या पिढीमध्ये लोक बोलणार आहेत की नाही याच्यावर तुमचं मराठी कारण अवलंबून आहे. अनेक घरं आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांची आहेत. इथे मुलुंडमध्ये पण लब्ध प्रतिष्ठित उच्चवर्गीय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलेल्या बहुजनांची मोठी संख्या आहे की ज्यांची किचन लँग्वेज सुद्धा इंग्रजी आहे. त्यामुळे आपली भाषा मराठी राहील, आपला व्यवहार मराठीतनं राहील असा प्रयत्न करूया, एकत्रपणे काम करूया. आणि आमच्या कामाच्या मागे वेळ, पैसा आणि तुमची इतरांशी बोलणं अशा पद्धतीने आपण सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. आणि सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.